ईव्हीएम हटाओ देश बचाओ साठी महाड ते नागपूर रॅली। ईव्हीएम हटाओ देश बचाओ साठी संविधान विश्लेषक अनंत भावरे आता आक्रमक भूमिकेत। 7 फेब्रुवारी पासून महाड ते नागपूर रॅलीची होणार धमाकेदार सुरुवात। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून जाणार रॅली। ईव्हीएमचे खोटारडेपणाबद्दल नागरिकात केली जाणार जनजागृती। सर्वसामान्य भारतीय नागरिकांनो, सप्रेम नमस्कार, सप्रेम जय भीम, अस्सलाम वालेकुम, जय जिनेंद्र, सत श्री अकाल। आज 2024च्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। केवळ या हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्याला चालणार नाही। वर्ष येतात आणि जातात, परंतु आम्ही कुठे आहोत हा सर्वात महत्त्वाचा आपल्याला प्रश्न पडतोय। या 75 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आम्ही या स्वातंत्र्याकडून काय मिळवलं, काय कमावलं आणि काय गमावलं या बेरीज वजाबाकीचा जर विचार केला तर निश्चितपणे आज आपल्या जमेच्या बाजूमध्ये -0 हे गणित निर्माण झालेलं आहे। असं का असेल झालं? कारण जवळपास 4,500 वर्षापूर्वी या देशावरती सिंधू संस्कृती असलेल्या, लोकशाहीवादी संस्कृती असलेल्या देशावर बाहेरून आलेल्या आर्य लोकांनी साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीचं आक्रमण करून कुसांस्कृतिक आणि राजकीय आक्रमण केल्यामुळे या देशातला 4,500 वर्षाचा इतिहास आणि येथील सर्वसामान्य भारतीय नागरिक या कूटनीतीला बळी पडल्यामुळे आम्ही मूलभूत जी हक्क आहेत, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, ज्या निसर्ग नियमावर आधारित असतात, या सर्व संकल्पना आम्ही हिरावून जाऊन 1947 पर्यंत आम्ही मानसिक आणि शारीरिक गुलाम या कुसंस्कृतीचे होतो। हा सर्व इतिहास आपल्याला ज्ञात आहेच। परंतु जेव्हा या स्वातंत्र्याला मिळवून घेण्यासाठी येथील सर्वच जाती धर्माच्या पलीकडे जाऊन स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला आणि आपल्या देशाला कायमचं मुक्त करण्याचा प्रयत्न केला, गुलामीच्या जोखडातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला। परंतु त्याही पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासारख्या महापुरुषांनी या देशावरती आजपर्यंत आलेल्या या गुलामीच्या इतिहासाला कायमचं पुसण्यासाठी, कायमचं जगाच्या वेशीवर टाकण्यासाठी, सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीला जगाच्या वेशीवर टाकण्यासाठी सर्वतोपरी सर्वात महत्त्वाचं जीवनात जर काम केलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, ते आहे म्हणजे भारतीय संविधान। या भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी एक प्रकारे जगाला आणि देशाला दृष्टी दिली की तुम्ही कधीही या संविधानाच्या अंमलबजावणीमधून जागृत होऊन जर सिद्ध केलं तर तुम्ही कधीही या व्यवस्थेचे, या कूटनीतीचे गुलाम बनू शकणार नाही, असा आत्मविश्वासाने त्यांनी आपल्याला संदेश दिलेला होता। त्याचप्रमाणे ग्रीकमध्ये सुद्धा त्या सोफिस्टिकेटेड कुसंस्कृतीच्या विरोधात जवळपास इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये त्या ठिकाणी सॉक्रेटिसनी त्या सोफिस्टिकेटेड कुसंस्कृतीच्या विरोधात एकट्याने दंड थोपटलं आणि त्यांनी त्या कुसंस्कृतीला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला। आणि ते सॉक्रेटिस म्हणतात, जर 100% लोकशाही शासन प्रणाली जर आपल्याला पाहिजे असेल, अस्तित्वात आणायची असेल, आविष्कारित करायची असेल, तर आपण स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे, त्यानंतर समाज परीक्षण केलं पाहिजे, तेव्हाच हा जागृतीचा विस्तव अग्नी आपल्याला नेहमीप्रमाणे भडकवत ठेवता येईल। हा सॉक्रेटिसचा दिलेला संदेश, तत्त्वज्ञानातून आलेला संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला आणि त्यांनी आपल्याला संदेश दिला की गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठल्याशिवाय राहणार नाही। या माध्यमातून हा शेवटचा संदेश आपल्याला त्यांनी दिला। परंतु हा शेवटचा संदेश आम्ही गुलामी असल्यामुळे आम्हाला गुलामीची जाणीव झाली नाही, हे वास्तव आहे, ही वस्तुस्थिती आहे। परंतु आज या संविधानाच्या माध्यमातून
जी आपल्याला समाज परीक्षण आणि आत्मपरीक्षण करायचं त्याचा अर्थ आपण फार वेगळा समजून घेतला पाहिजे. आत्मपरीक्षण म्हणजे काय? आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःला ओळखणे. माझा जन्म या पृथ्वी तलावर मायबापाच्या पोटी का झाला? माझं नैतिक आणि घटनात्मक कर्तव्य काय आहे? माझे मूलभूत हक्क कोणते आहेत? आणि यावर जर कोणी गदा आणत असेल, कोणतीही व्यवस्था गदा आणत असेल तर त्याच्यावरती उपाय काय केला पाहिजे, ही जागृती म्हणजे आत्मपरीक्षण. आणि जेव्हा ही जागृती होते त्यानंतर समाज परीक्षण करावं लागतं. समाज परीक्षण म्हणजे आमच्यावरती जे राज्यकारभार करतात, राज्य चालवतात, ती प्रशासनिक व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था यांना प्रश्न विचारणे, जाब विचारणे म्हणजे समाज परीक्षण. आणि जाब विचारल्यानंतर, प्रश्न विचारल्यानंतर जर उत्तर येत नसतील, सकारात्मक उत्तर येत नसतील, मुजोरीच्या माध्यमातून उत्तर येत नसतील, तर त्या व्यवस्थेच्या विरोधात स्वतःला आणि समाजाला जागृत करून रस्त्यावर उतरण्याची वेळ आणून दिली पाहिजे. त्यालाच समाज परीक्षण म्हणतात. ही वेळ आत्ता आलेली आहे. 2024च्या काळामध्ये, आज जानेवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्याला आपण सुरुवात करतोय. या काळामध्ये आज जाती धर्माच्या पलीकडे जाऊन, कोरड्या अहंकाराच्या पलीकडे जाऊन, राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक माणूस, एक सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून सिद्ध होण्याची वेळ आपल्यावर येऊन ठेपलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून हेच सांगितलंय की 19क माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क का दिलेला आहे, तो यासाठीच. परंतु दुर्दैव असं आमचं की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि इतर सर्व महापुरुषांना त्यांच्या जातीमध्ये, त्यांच्या धर्मामध्ये बंदिस्त करून टाकल्यामुळं, एवढंच काय, जे त्यांचे अनुयायी आहेत त्यांनीसुद्धा त्यांना प्रतिमेमध्ये, स्मारकामध्ये, पुतळ्यामध्ये बंदिस्त करून टाकल्यामुळं त्यांच्यातला विद्वत्तेचा विचार बाहेर समाजापर्यंत येऊ शकला नाही. ही वस्तुस्थिती आणि वास्तव हे नाकारता येणार नाही. म्हणून आज तुमचं, माझं, मी स्वतःचं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या देशाचं, माझ्या समाजाचं, माझ्या संपूर्ण मानवतेचं, मानवता धर्म किंवा मानवतावाद आहे का काही माणसापुरता मर्यादित नसतो. संपूर्ण सजीवसृष्टीचं कल्याण साधणारा मानवता धर्म असतो. त्यामध्ये किड्या, मुंग्या, सर्व प्रकारे वनस्पती, ह्या सगळ्यांचा गोष्टी असतो. अशा मानवता धर्माचा आविष्कार करणारी जर कोणी असेल तर ते आहे भारतीय संविधान. आणि याच भारतीय संविधानाला आम्ही समजून घेण्यामध्ये अपयशी पडलो. आणि त्यामध्ये आम्ही आमच्या हतबलतेमुळे, आमच्या अज्ञानामुळे, आमच्या अशिक्षितपणामुळे, किंवा आम्हाला ज्यांची ही जबाबदारी होती की त्यांनी या संविधानाला समजून सांगून लोकांपर्यंत पोहोचवणे, हा आंबेडकरवाद किंवा महापुरुषांचा मानवतावाद, ते त्यांची जबाबदारी होती, त्यांनी करू शकले नाही. किंवा त्यांची हतबलता असेल, किंवा त्यांचा अहंकार असेल, किंवा त्यांचा स्वार्थ असेल, त्यामुळे ते करू शकले नाहीत. हे वास्तव आहे. परंतु आत्ता मात्र आम्हाला 2024च्या काळामध्ये या सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीच्या विरुद्ध जे इतर जगातील आणि आपल्या देशातील सर्वच महापुरुषांनी आपल्याला एक संपत्ती दिलेली आहे, आणि ती संपत्ती म्हणजे विवेकवादाची. आपल्या हृदयातून येणारा जो विचार असतो त्या विचारानुसार आचरण करण्याची आणि त्या माध्यमातून रस्त्यावर उतरून त्या व्यवस्थेच्या विरोधात लढा देण्याची गरज आहे. आणि त्यासाठीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो. विचार करा, गेल्या 4,500 वर्षापासून ते 2047 पर्यंत या कूटनीतीच्या आक्रमणामुळं आम्ही गुलाम झालो होतो. परंतु गेल्या 75 वर्षामध्ये या कूटनीतीनं एक प्रतिक्रांती करत या ठिकाणी आपल्यावरती पुन्हा केवळ 75 वर्षात गुलामी आणण्याची तयारी केलेली आहे. आणि ही गुलामी अटळ आहे. जर आम्ही आज जागृत नाही झालो तर ही गुलामी 101% अटळ आहे. बरं, एवढी व्यवस्था आहे, प्रशासनिक व्यवस्था आहे, त्यांची राजकीय व्यवस्था आहे, सगळ्याच बाबतीतल्या सर्व जबाबदार घटक, सर्वोच्च न्यायालय असू द्या, कॅग असू द्या, निवडणूक आयोग असू द्या, ह्या सर्व प्रकारच्या लोकशाही संस्था एक प्रकारे कूटनीतीनं आक्रमण करून हायजॅक केलेल्या आहेत. आणि या हायजॅक केलेल्या सर्व संस्था ह्या आपल्यावरती मानसिक गुलामगिरी आणण्यासाठी एका पायावर आक्रमकतेने उभे आहेत. अशा काळामध्ये आम्ही आमचा आंबेडकरवाद, आमचा बुद्धिझमवाद, आमचा संविधान इझम, आम्ही जे आक्रमक भूमी, जे जगाचा इतिहास आहे, प्राचीन जगाचा इतिहास आहे, जे आक्रमक भूमिका घेणारे असतात ते कधी हरत नसतात. आणि जे बचावात्मक पवित्रा घेणारे असतात त्यांचा नेहमी पराभव झालेला आहे. हा आजपर्यंत प्राचीन जगाचा इतिहास आहे.
म्हणून सामदाम दंडभेदाची कूटनीती बचावात्मक पवित्रा घेणारी आहे. आक्रमक भूमिका हा आंबेडकरवाद, संविधान इजमवाद आणि मानवतावाद घेतोय. त्याचं विश्लेषण जर करायचं असेल तर सांगतो. आज आपण मुख्य निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये EVM व्हीव्हीपॅट हटाव आणि संविधान, लोकशाही, देश बचाव यासाठी आपण आक्रमक भूमिका घेतोय. निवडणूक आयोग बचावात्मक भूमिका का घेतोय, कशी घेतोय की तुम्ही काहीही म्हणा, विरोधकांनी काहीही म्हणू द्या, जनतेने काहीही म्हणू द्या, आम्ही मात्र कोणाला उत्तरदायित्व न राहता, आम्ही उत्तर न देता, आम्ही EVM व्हीव्हीपॅट न हटवता त्यावरच येणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या आणि इतर सर्व निवडणुका EVMवरच घेणार. हा अट्टाहास करणे म्हणजे ही बचावात्मक भूमिका आहे. आणि या बचावात्मक भूमिकेला आपल्याला आक्रमक भूमिकेनं त्या ठिकाणी नेस्तनाबूत करायचे, पराभूत करायचे. त्यासाठीच मी गेल्या 4 महिन्यापूर्वी या मुख्य निवडणूक आयोगाला, सर्वोच्च न्यायालयाला, त्यानंतर ह्युमन राईट्स कमिशनला, त्यानंतर सर्वच उच्च न्यायालय, प्रधानमंत्री, राष्ट्रपती म्हणजेच लोकशाहीतील सर्वच जबाबदार घटकांना त्या ठिकाणी मी आवाहन केलं होतं की जर तुम्ही 28 नोव्हेंबरपर्यंत महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनापर्यंत जर तुम्ही EVM हटवण्याची घोषणा केली नाही तर मी 28 नोव्हेंबरपासून त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार. तेही उपोषण केलं मी. 21 दिवस उपोषण चाललं. परंतु आता ही वेळ आलेली आहे की आता कमीत कमी महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रभर ही जनजागृती रस्त्यावर उतरून करणे भाग आहे. दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी सुद्धा हे आंदोलन देशभर छेडलेलं आहे. 13 राज्यामध्ये त्यांनी आंदोलन चालवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आमच्या देशामध्ये महाराष्ट्राने देशाला एक होकायंत्रासारखी चळवळीची दिशा दिलेली आहे. सुधारणावादी पुरोगामी महाराष्ट्र हा सिद्ध झालेल्या देशामध्ये. मग ही आपली परंपरा आपण मोडीत का काढायची? म्हणून आपण येत्या 7 फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाडपासून नागपूरपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस मुक्काम करत त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून सर्वच या कूटनीतीच्या व्यवस्थेची सर्व आव्हानं पेलत प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि रॅली आणि त्या पद्धतीने मोर्चे, निदर्शने या सगळ्या माध्यमातून आपण ही रॅली काढत आहोत. या रॅलीचा उद्देश एकच, काहीही करायचं, कुठल्याही परिस्थितीत या EVM व्हीव्हीपॅटवर आपल्याला निवडणुका घेऊ द्यायच्या नाहीत आणि घेऊ द्यायच्या नाहीत हेच त्यामागे मागची आपली भूमिका असली पाहिजे. यासाठी आपण म्हणू नये की हे संविधानवाद्यांचं मोर्चा आहे किंवा रॅली आहे, असं नाही. आज जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून तुम्ही या रॅलीकडे पाहिलं पाहिजे, माणूस म्हणून या चळवळीकडे पाहिलं पाहिजे. तरच तुम्हाला या कूटनीतीच्या आक्रमणापासून अलिप्त राहता येईल, वंचित राहता येईल आणि एक माणूसमधून सिद्ध करता येईल. हा झाला आपल्या राष्ट्रीय स्तरावरील हा उपक्रम. आपण याची आवश्यकता काय आहे हे जर आंतरराष्ट्रीय स्तरावर जर जाणून घ्यायचं असेल तर भारतीय संविधान हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे. आज आपण पाहतो गाझा पट्टीमध्ये रशिया युक्रेनच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून असेल, त्या लढ्यामध्ये, त्या क्रांतीमध्ये, त्या प्रतिक्रांतीमध्ये मानवतावाद पूर्ण लयास गेलेला आहे. आज पाहतोय आपण बालकांचे त्या ठिकाणी गळे कापण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी मानवता कलंकित झालेली आहे. आज एवढं मोठं मानवतावादाचं हरण आणि एवढी मोठी रक्तरंजित त्या ठिकाणी घडलेले नरसंहार हे कशाचे द्योतक आहेत? कशाचे आहेत? आम्ही विचार करतो का? हे का घडत असेल, कशामुळे घडत असेल याचा जर विचार केला तर आम्ही आमच्या सद्सत युगबुद्धीला कधी जागृत होऊच दिलं नाही. आणि या कूटनीतीच्या व्यवस्थेने आमच्यावर लादलेल्या सर्व प्रकारच्या नशेमुळं, नशा कोणती? कूटनीतीची नशा जी तंबाखू, बिडी, दारू, सिगारेटमुळं अधोरेखित होती, आविष्कारित होती, जी अनैतिच्या मार्गानं पैसा कमवलेल्या माणसामध्ये पटकन येते, ज्या अशा कूटनीतीमुळं आम्ही गुलाम झालेलो आहोत. आणि ही गुलामी, ही मानसिक गुलामी आपल्याला झिडकारावी लागणार आहे, नष्ट करावी लागणार आहे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता या विशेष गेल्या वर्षी मी संविधान जनजागरण रॅली काढली, आपल्यापर्यंत पोहोचलो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचलो, सर्वांनी तन मन धन देऊन योगदान देऊन या ठिकाणी रॅली यशस्वी केली. परंतु आज मरा नाहीतर करा ह्या दोनच बाबी घेऊन आम्ही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या EVM व्हीव्हीपॅटच्या विरोधात या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत रॅलीच्या माध्यमातून. का करत आहोत? कारण आज आमच्या लोकशाहीवर, आमच्या संविधानावर, आमच्या देशावर, आमच्या मानवतावादावर फार मोठा एक गंभीर कॅन्सरसारखा आजार झालेला आहे. आणि अशा गंभीर आजारावर उपचार करण्याची पद्धत काय असेल तर शस्त्रक्रिया आहे. परंतु शस्त्रक्रिया करण्याच्या अगोदर जे प्राथमिक उपचार करावे लागतात की त्या पेशंटच्या सर्व प्रकारच्या टेस्ट,
सलाईनमधून औषधी सोडणे, वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट करणे, हे झाले प्राथमिक उपचार. अगदी त्याचप्रमाणे या देशावरील, संविधानावरील, मानवतावादावरील झालेला कॅन्सर ह्या कॅन्सरवरती प्राथमिक उपचार करायचे असेल तर ते म्हणजे प्रथम EVM व्हीव्हीपॅट हटवणे. आणि हे हटलं की त्यानंतर आपण भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, वर्णभेद, लिंगभेद या सगळ्या गोष्टीचा आपण पुढं विचार करणार आहोत, जागृती करणार आहोत. ही जर जागृती अशा प्रकारची 1960च्या नंतर सुरू झाली असती तर आज आपल्याला ही वेळ नसती आली. असो, वेळ गेलेली नाही. घड्याळीचा काटा कधी थांबत नाही. घड्याळीच्या काट्याला जन्मही नसतो आणि मृत्यूही नसतो. आम्हाला तर मृत्यू आहे आणि जन्म आहे. आमचा जन्म आहे तर मृत्यू अटळ आहे. हे माहीत असताना सुद्धा आम्ही का थांबायचं? घड्याळीचा काटा थांबत नाही तर आम्ही का थांबायचं? म्हणून या ठिकाणी आपल्या प्रत्येकांना मी आवाहन करतो की या रॅलीच्या माध्यमातून आपल्याला शेवटचा घणाघात घालायचा आहे. या शेवटचा घणाघात घालण्याची संधी आहे. ही जर संधी हुकली तर निश्चितपणे आपल्याला कूटनीतीच्या, मनुवाद्याच्या, गुलामीच्या गळाला, फासाला लटकावं लागणार आहे. आणि हे जर टाळायचं असेल तर एकच, मीच काय, आपल्यासारखे सर्वजण यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की या संधीचा, सुवर्ण संधीचा उपयोग करून घ्यावा आणि आपली गुलामी टाळण्यासाठी 100% प्रयत्न करण्याचा प्रयत्न करावा. आणि यासाठीच मी हे सर्व आपल्याला आवाहन करतो की जवळपास या रॅलीचं जे बजेट आहे, कमीत कमी 5 ते 6 लाख रुपयाचं बजेट आहे. एक मिनी बस आम्ही तयार करतो, तिला रथ तयार करतो आणि 8 ते 10 माणसं त्या ठिकाणी आम्ही बसून प्रवास करत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन या EVM व्हीव्हीपॅटच्या हटाव या मोहिमेचा आम्ही सुरुवात करतोय 7 फेब्रुवारीपासून. आणि त्यासाठी आम्हाला तुमची कोणती मदत आहे, अपेक्षित आहे? मदत हीच अपेक्षित आहे की तुम्ही तन, मन, धन योगदान देऊन समर्पित होणे. जर आम्हाला वाटलं असतं हे 5-6 लाखाचं बजेट आम्ही कोणत्या एखाद्या संघटनेकडून, कोणत्या एका राजकीय पक्षाकडून घेतले असते, रॅली काढली असती, तुम्ही काय बोलले असते? हे एक संघटनेची आहे, ही कोणत्या तरी पक्षाची आहे, म्हणून तुम्ही त्या रॅलीच्या मध्ये सहभागी नसते झाले. ते सहभागी व्हावं म्हणून आणि तुमच्या सतसत विवेकबुद्धीला जागृत करण्यासाठी ही रॅली आहे. कोणत्या राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी नाही, कोणत्या संघटनेच्या फायद्यासाठी नाही, तर ही आहे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, लोकांसाठी, लोकांकडून चालविलेल्या गेलेल्या राज्यासाठी समर्पित आहे. म्हणून तुमच्या सतसत विवेकबुद्धीला मी आवाहन करतो की तुम्ही कमीत कमी या रॅलीसाठी कमीत कमी 100 रुपये आणि जास्तीत जास्त माझ्या मते 500 रुपये द्यायची आवश्यकता आहे. तेव्हा हा 5 ते 6 लाख रुपयाचा खर्च भरून निघू शकतो. आणि तेही लवकरात लवकर, जेवढ्या शक्य असेल तेवढ्या लवकर माझ्या फोनपे नंबरवर 7875452689 या फोनपे क्रमांकावर कमीत कमी 100 रुपये आणि जास्तीत जास्त 500 रुपये ज्यांना जे शक्य असेल ते त्यांनी करावं, हे माझं या ठिकाणी शेवटचं आव्हान आहे. आणि यासाठीच आहे की आम्हाला आमचं अस्तित्व, आम्ही माणूस म्हणून जगण्यासाठी जे स्वातंत्र्य आहे ते म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता हे टिकविण्यासाठी आहे. आत्ता या 2024च्या काळामध्ये प्रतिक्रांती करण्यासाठी कोणता महापुरुष उतरणार नाही, कुणीच उतरणार नाही. मग आपल्या स्वतःला, प्रत्येकाला महापुरुष होण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येकाने आपल्याला या महापुरुष होण्याच्या वेळेची संधी घेतली पाहिजे आणि त्यासाठीच हे योगदान देणं भाग आहे. विचार करा की आपण एकदा जेव्हा निवडून देतो, मतदान करतो आणि निवडून येतात हे लोक, 5 वर्ष हे कंप्लीट, 5 वर्ष हे काय करतात? ही प्रशासनिक व्यवस्था आणि हे राजकीय पक्ष, हे सगळेच सत्ताधारी असू द्या की विरोधक असू द्या, हे एकमेकामध्ये आपापसामध्ये संघर्ष करून, भांडणतंटा करून, केवळ नाटकं करून या सरकारी तिजोरीला लुटण्याचं काम करतात. आणि ज्या सरकारी तिजोरीमध्ये तुम्ही, मी, आम्ही जगता जगता मरत आणि मरता मरता जगत 1-1 रुपयाचं त्या सरकारी तिजोरीमध्ये आम्ही योगदान देतो. आणि त्या तिजोरीवर हे मालक होतात, चोर होतात, चोरावर मोर होतात आणि आपल्याला, देशाला लुटतात. गेल्या 2014 पासून आजपर्यंत 2,05 कोटी रुपयाचं या ठिकाणी कर्ज करून ठेवलेलं आहे. या 2014 पासून आणि 2014 पर्यंत 1,14,00,000 कोटी रुपयाचं कर्ज होतं. म्हणजे याचा अर्थ गेल्या 2014 पासून या 9 ते 10 वर्षामध्ये जे 50 वर्षात कर्ज झालं नाही तेवढं कर्ज यांनी आता करून ठेवलेलं आहे. याचा अर्थ काय? की आम्ही जागृत नाही संविधानातून, हा त्याचा मूळ उद्देश आहे. आणि 5 वर्षभर हे प्रशासनिक व्यवस्था आणि हे राजकारणी पक्ष हे सगळे या लोकशाहीच्या नावावरती आपल्याला कर्जामध्ये डुबून स्वतःचा स्वार्थ साधण्यामध्ये मोकळे असतात. आणि आम्हाला 5 वर्षातून केवळ एकदा संधी येते जी यांना बदलण्यासाठी मतदान करण्याची संधी. आणि ती मतदान करण्याची संधीसुद्धा
5 वर्षातून एकदा येणारी ती संधीसुद्धा जर एक EVM हिरावून घेत असेल, एक व्हीव्हीपॅट हिरावून घेत असेल, तर आम्ही या व्यवस्थेचे गुलाम होणार का? हा प्रथम प्रश्न आहे आणि तो आपण समजून घेतला पाहिजे. विचार करा, संपूर्ण जगाला लाथाडलेलं आहे. अनुभव घेऊन अमेरिका घ्या, जपान घ्या, इंग्लंड घ्या, फ्रान्स घ्या, रशिया घ्या, जर्मनी घ्या, या सगळ्यांनी या EVMला लाथाडलेलं आहे, अनुभव घेऊन लाथाडलेला आहे. एवढंच काय, सुप्रीम कोर्टाच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या, वकील संघाच्या बारमध्ये जेव्हा असोसिएशनच्या जेव्हा निवडणुका होतात, त्या निवडणुका पहिल्यांदा जेव्हा EVMवर घेण्यात आल्या त्यावेळेस एका वकिलाने आक्षेप घेतला, यांच्यावर भरोसा नाही, या ठिकाणी हायजॅक होऊ शकते. हे मशीन असा आक्षेप घेतल्यानंतर ताबडतोब सर्वोच्च न्यायालयाच्या वकीलांच्या असोसिएशननं ते बाद केलं आणि त्या ठिकाणी आजही बॅलेट पेपरवर निवडणुका होतात. सुप्रीम कोर्टामध्ये जर बॅलेट पेपरवर असोसिएशनच्या निवडणुका होत असतील बॅलेटवर, तर आमच्यावर हा अन्याय का? आम्ही का सहन करायचा? आणि म्हणून आम्हाला EVM हटाव, व्हीव्हीपॅट हटाव आणि लोकशाही संविधान देश बचाव आणि बॅलेट पेपर लाव, ही आमची भूमिका आहे. आणि यासाठीच सर्वतोपरी प्रयत्न आपण केले पाहिजे. कारण जर EVM हटली तर निश्चित सांगतो, EVM जर हटली तर संविधानवादी विचारसरणीचा विजय होईल आणि EVM वाद्यांचा पराभव होईल, हे 100% अधोरेखित मी या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करतो की भारतीय सर्वसामान्य नागरिकांनो, त्यातल्या त्यात युवा पिढीनो, आज एकच वेळ आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत EVM व्हीव्हीपॅट हटवून या रॅलीला, या व्हिडिओला जास्तीत जास्त फेसबुकच्या माध्यमातून शेअर करा, व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून शेअर करा, एकमेकांना निरोप देऊन शेअर करा आणि जास्तीत जास्त जागृती महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण देशामध्ये करा. एवढीच मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. आणि 7 फेब्रुवारीपासून या प्रचंड EVM हटाव, व्हीव्हीपॅट हटाव आणि संविधान लोकशाही बचाव या शीर्षकाखाली असलेल्या भारतीय संविधान जनजागरण रॅलीला आपण सर्वतोपरी मदत करावी, तन मन धन योगदान द्यावे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि काहीही जरी झालं तरी या 7 तारखेचा मुहूर्त आम्ही टाळणार नाही. कारण आचारसंहिता जर लागू झाली तर आपल्याला हेही करता येणार नाही. म्हणून ही शेवटची संधी आहे आणि या संधीचा आपल्याला पुरेपूर फायदा घ्यायचा आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला जायचं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की याला तन मन धन देऊन योगदान द्यावे आणि समर्पित व्हावे, एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय भीम. सर, सर्व तमाम भारतीय नागरिकांना जय संविधान. मागील वर्षी भारत सरकारने स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव मोठ्या धूमधामपणे साजरे केला. पूर्ण भारतामध्ये त्या अनुषंगाने अनेक प्रकारचे प्रोग्राम्स, अनेक प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि मोठ्या धूमधामानं सरकारच्या वतीनं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला आहे. आज भारताला संविधान समर्पित करून भारताने ते संविधान अंगीकृत करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमानं जे संविधान आपल्याला मिळालं, त्या संविधानालासुद्धा आता 2024मध्ये 75 वर्ष सुरू आहे. 75 वर्ष सुरू आहे. आता या 75 वर्षामध्ये भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव सरकार साजरा करतंय का, हा एक प्रश्न आपल्या मनामध्ये आता घोळत आहे. आणि भारत सरकार तसा काही प्रयत्न करणार नाही याची थोडंसं चाहूलसुद्धा आपल्याला लागते. मित्रांनो, वर्तमान काळात, सध्याच्या काळात 2024च्या काळात आपल्यासमोर फार मोठं संकट उभं आहे आणि या संकटाला तोंड देण्यासाठी अनेक प्रकारचे संकटं आपल्यासमोर उभे आहेत. बघा, बाबासाहेबांनी संविधान या देशाला अर्पण करत असताना त्यावेळेस एक इशारा दिला होता की भारतीय संविधान हे किती चांगलं आहे, जर त्याचा अंमल करणारे लोक चांगले असतील, चांगल्या विचाराचे असतील, तर निश्चितच भारतीय संविधान हे चांगलं साबित होईल, लायक साबित होईल, हे बाबासाहेबांनी त्या संविधान सभेमध्ये सांगितलं होतं. आणि संविधानाचा अंमल करणारे जर नालायक असतील तर निश्चितच भारतीय संविधानसुद्धा कोचकामी ठरेल, हा इशारा बाबासाहेबांना त्या काळात संविधान अर्पण करताना, संविधान या देशाला देताना सांगितला होता. आणि त्याचा प्रत्यय आता आपल्या समोर येत आहे. सर्व
लोकशाहीमध्ये या देशातील सर्व तमाम ज्या संस्था आहेत या संस्था हस्तगत करून एक प्रकारची हुकुमशाही या देशावर लादत आहे. ती लागू झाल्यासारखं स्थिती आता या देशामध्ये आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये मनमानीचा कारभार चालू आहे. अशा पद्धतीनं सर्व भारतामध्ये अशा पद्धतीच्या कंडिशन असताना आपण भारतीय नागरिक म्हणून या संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सव आपण भारतीय नागरिक या नात्याने साजरा करावा आणि यासाठी 75 वर्षाच्या या कालखंडानंतर की भारतीय संविधान हे सामान्य जनतेपर्यंत सामान्य नागरिकापर्यंत पोहोचलं आहे का, त्याची माहिती त्याचा अभ्यास इथल्या नागरिकांनी केला आहे का, तर या विषयावर आता आपल्याला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. 75 वर्षात ज्या समस्या आपल्यासमोर उभ्या राहिल्या आहेत, ज्या सरकारने उभ्या केलेल्या आहेत, त्या कृत्रिम असतील नैसर्गिक असतील, ह्या समस्याचा आपल्यासमोर का उभ्या राहिल्या याचा विचार नागरिकांना करणं आता गरजेचं आहे. आणि त्यामुळं 75व्या संविधान अमृत महोत्सवानिमित्तानं आता आम्ही संविधान जागृतीच्या रॅलीच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आदरणीय भवरे सरांच्या नेतृत्वात आपण लोकांमध्ये संविधानिक जागृती करून संविधाननिष्ठ नागरिकांना आव्हान करत आहोत की त्यांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं. या रॅलीला यशस्वीरित्या कसं पार पाडता येईल, या रॅलीमध्ये फार मोठ्या प्रमाणात कसा सहभाग घेता येईल आणि या देशात या संविधानाला ज्या पद्धतीनं नाकारल्या जातं आहे, ज्या पद्धतीनं संविधानाच्या मूल्याचा धजिया उडवल्या जातात, तर तो रास कसा थांबवता येईल, एक नागरिक म्हणून ती आता आपली जबाबदारी आहे. आज विशेष करून संपूर्ण भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि व्हीव्हीपॅटच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. इथला प्रस्थापित मीडिया या आंदोलनाची दखल घेत नाही किंवा तो दाखवत नाही, पण सोशल मीडियाच्या माध्यमानं मोठ्या प्रमाणात या भारतामध्ये आता सामान्य माणसाचा विश्वास लोकशाहीला वाचवण्यासाठी या लोकशाही ज्या पद्धतीनं हायजॅक केली, आमच्या आदरणीय भवरे सर म्हणतात की ज्या पद्धतीनं लोकशाही आता आयुष्यामध्ये आहे, ती लोकशाही जर आपल्याला आयुष्यामधून बाहेर काढावी लागली असता तर आपल्या नागरिकाचा आता तुमचं आणि आपलं हे कर्तव्य समजून आपण या आंदोलनामध्ये, या संविधान जनजागृतीच्या रॅलीमध्ये, या इलेक्ट्रॉनिक मशीन आणि व्हीव्हीपॅट हटवण्याच्या या रॅलीमध्ये आपण सर्व नागरिकांनी तनमन धनाने सहभाग नोंदवावा आणि या रॅलीला या रॅलीची दखल इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने घ्यावी असं आमचं आता म्हणजे अशी आपली तयारी आपण करायची आहे. आणि हे आंदोलन कुणाचं, हे प्रत्येक नागरिकाचं आंदोलन आहे. आपण भारतीय आहोत, मी भारतीय आहे, तुम्ही भारतीय आहात, आपण या देशात राहतो, या देशाचे आपल्यावर उपकार आहेत, या देशाच्या संविधान निर्मात्याचे आपल्यावर उपकार आहेत. त्यामुळे त्यांच्या या कार्याला त्यांचे परतफेड करण्याचा संधी आता आपल्याला आली आहे आणि ती आपण मोठ्या हुशारीनं, मोठ्या हिमतीनं, ताकदीनं, कसल्याही पद्धतीचं दडपण न घेता, कसल्याही कोणत्याही तुरमखा हुकुमशाला न डगमगता केवळ लोकशाही संविधानाच्या माध्यमातून संविधानानं दिलेल्या पॉवरचा अंमल करून, संविधानानं दिलेल्या अधिकाराचा अंमल करून आणि त्याची जाणीव ठेवून आपल्याला हा लढा आंदोलन उभं करायचं आहे. त्यासाठी आमची भवरे सरांच्या माध्यमातून सर्वच तमाम सुज्ञ नागरिकांना, तमाम नागरिकांना विनंती आहे की आपण या रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि या रॅलीला आपण सहकार्य करावं, तनमनधनाने सहकार्य करावं, एवढीच अपेक्षा यावेळेस मी करतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान. सर्वप्रथम आपण सर्व भारतीय आहोत. प्रथम आणि अंतिमतः आपण सर्व भारतीय आहोत. या दृष्टिकोनातून सध्याची जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीमध्ये जनतेनं आता पुढं येण्याची गरज आहे आणि म्हणून ही जी काही रॅली होत आहे, या रॅलीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा. या अगोदरही भवरे साहेबांनी महाड ते नागपूर एक दौरा केलेला आहे, त्यावेळेसही त्यांना चांगला भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे. आता त्याहूनही मोठा प्रतिसाद आपल्याकडून अपेक्षित आहे आणि आपण त्या पद्धतीनं तो द्यावा. ते पुन्हा एकदा 7 फेब्रुवारीपासून महाडपासून या रॅलीला सुरुवात करणार आहेत, ते नागपूरपर्यंत जाणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातून ते
शेवटी नागपूरला त्याचा समारोप करणार आहेत. माझी नागरिकांना, जनतेला कळकळून विनंती आहे की आपण सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं, या रॅलीचं आपापल्या ठिकाणी स्वागत करावं आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं. आणि आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागं मोठ्या संख्येनं आहोत, ते एकटे नसून आपण सर्व त्यांच्या पाठीशी आहोत, अशा प्रकारचं वातावरण आपण निर्माण करण्याची आज गरज आहे. ती देशाची गरज आहे, लोकशाही टिकवण्याची गरज आहे, संविधान टिकवण्याची गरज आहे. आणि म्हणून सर्वांनी उत्स्फूर्तपणे या रॅलीला प्रतिसाद द्यावा व सहभागी व्हावं व या रॅलीचं ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत करावं अशी मी अपेक्षा सर्व जनतेकडून व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.